सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एसी चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या समवेत विजय संगीत गीत नंबर 182 हे आपणाला काढायची विनंती करतो. अहो भक्त या भजा देवाला आता हे गीत गाऊया. अहो भक्त या भजा देवाला आता, तो कृपावान सामर्थ्यवान. अहो भक्त या करा बापाची प्रार्थना, वर्णा प्रभूची करुणा, मागा सत्प्रेरणा. अहो भक्तया अहो पापिया नवा देवाला तो नीतिवान व दयावान. अहो पापिया तो आजी कृपा दावयतो, प्रभू ही आता पावेतो, प्रेमे बोलावितो. अहो पापिया अहो सर्वया करा देवाची भक्ती, तो सत्यवान व प्रीतिवान. अहो सर्वया आयुष्य वेगे गुजरेल, न्यायाचा काल पोहचेल, तो पापी घाबरेल. अहो सर्वया. आजच्या दिवसभरासाठी प्रभू परमेश्वराला धन्यवाद असो. एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात करीत आहोत. प्रभुदेवा आपल्या सगळ्यांना सहाय्य करो, त्याचा अनुग्रह आणि कृपा पुरवो. आजचं मनन हे रेव्हरंड अनुपळवी यांच्याकडून येत असताना आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी मी रेव्हरंड सॅमसन जयकृपाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण दिवसभरासाठी एक उपकार स्तुतीची प्रार्थना करून आजच्या मननासाठी देखील प्रार्थना करावी. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोरण कृपाळू परमेश्वर देव बापा, आजच्या या सायंकाळच्या समयाबद्दल पुन्हा एकवार आम्ही तुझा आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. गेल्या संपूर्ण सप्ताहभर देवबापा तू आम्हाला चालवलंस, लागणारी कृपा पुरवलीस. विविध प्रकारे तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे, तुझ्या दासांच्या द्वारे प्रभू तू मंडळीची आम्हा सर्वांची नव्याने भेट घेतली. आम्हाला अनेक प्रकारे तू आशीर्वादित केलं. आमचे चुकादोष तू आम्हाला दाखवलेस. आणि देवबापा पुन्हा एकवार या नवीन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रारंभ करत असताना ही सायंकाळची अनमोल वेळ, तुझं पवित्र वचन ऐकण्याची संधी तू आम्हा सर्वांना दिली, याबद्दल मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. दिवसभर प्रभुदेवा तू आमचं सहाय्य करता झालास, लागणारी कृपा पुरवलीस, आरोग्य दिलंस, सर्व प्रकारे आमचं संरक्षण केलंस. कौटुंबिक दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या गरजांचा पुरवठा तू केलास आणि तो आमचं येथवर सहाय्य करता झाला. याबद्दल हे देवबापा तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी पुन्हा एकवार देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याच्या नावाने मंडळी म्हणून आम्ही सर्व विश्वासणारे तुला शरण येतो. प्रभू तू आमचा स्वीकार कर. कळत नकळत झालेल्या आमच्या सर्व अपराधांची, पापांची येशूमध्ये तो क्षमा कर. आणि प्रभू तुझ्या क्षमेचा एक नवीन आनंद व आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या तुझ्या पवित्र मनाबद्दल, वचनांबद्दल मनापासून आभार मानतो. तुझे दास रेव्हरंड अनुपळवी प्रभू तुझ्या पवित्र वचनाची सेवा करीत आहे. त्यांच्याद्वारा येणारं वचन देव बापा तू
आम्हा सर्वांसाठी आणि विशेष करून ऑनलाईन सभेमध्ये या सायंकाळी सामील होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांची देवबापा एक नवीन आशीर्वादात ठरू दे. आणि देवबापा या वचनांच्याद्वारे मनन होत असताना तो आम्हा प्रत्येकाची आध्यात्मिक गरज पूर्ण करावी अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझे दास प्रभू तुझ्या पवित्र वचनामधून बोलत असताना तुझं वचन सांगत असताना प्रभू त्यांना आपल्या पवित्र हातामध्ये घे. लागणारी स्वर्गीय कृपा पुरव. पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्य दे. आणि देवबापा त्यांच्या सेवेच्या माध्यमातून आम्हा प्रत्येकाला आणि ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्यांना एक नवीन आशीर्वाद तू दे. आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे या सायंकाळी प्रभू तुझं गौरव दे. येथून पुढील वेळ प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. तुझ्या दासाला तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावामध्ये आपण आजच्या मननचिंतनाला सुरुवात करीत आहोत. जसं आपणाला मागील सप्ताहामध्ये आम्ही सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभाच्या वाटेवरती जात असताना त्याच्या अगोदर ज्या घटना घडल्या त्या सर्व घटनांकडे आपण टप्प्याटप्प्याने बघत आहोत. आजची जी घटना घडलेली आहे ती लोककृत शुभवर्तमान याच्या 13व्या अध्यायात घडली आहे. म्हणून आपणा सगळ्यांना विनंती आहे लोककृत शुभवर्तमान अध्याय 13 हे आपण काढावं. या 13व्या अध्यायामध्ये वचन 23 पासून पुढे मी आपणासाठी वाचतो. लोककृत शुभवर्तमान अध्याय 13 वचन 23 पासून 30 पर्यंत आपल्या सगळ्यांसाठी मी वाचन करतो. तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाणाऱ्यांचा नेटाने प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभुजी, आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्या समोर खाणेपिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे यास देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळकसाहेब यांच्यासोबत आम्ही अध्ययन करीत असताना 40 दिवसामध्ये काय 40 महत्त्वाच्या घटना घडल्या ह्या आपण बघत आहोत. त्यापैकी आजच्या दिवसाला जी घटना घडली ती म्हणजे एका व्यक्तीने प्रश्न विचारलेला आहे की तारणप्राप्ती होत असलेले थोडके आहेत की काय? प्रभू येशू ख्रिस्त तारणप्राप्ती होण्यासंबंधाने या ठिकाणी शिक्षण देत आहे. तारणप्राप्ती होण्यासाठी किंवा तारणप्राप्ती करण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताची ही पद्धत होती की प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांच्या रूपाने किंवा ज्यांना चिन्ह आपण म्हणूया, सिम्बॉल आपण म्हणूया, त्या चिन्हांच्या द्वारे शिक्षण देत असे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दरवाजाचं चिन्ह दिलेलं आहे, अरुंद दाराचं चिन्ह दिलेलं आहे. आणि बघा काय म्हटलेलं आहे, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा. पहा, आता हे जे लोक ऐकणारे होते, हा लोकगट मेंढपाळ होता, काही अंशी शेतकरी वर्ग होता, मासेमारी करणारा होता. अरे असा हा वर्ग ज्या वेळेला मेंढपाळांना हे समजलं की दारातून आत जाणं काय असतं, कारण की ते त्यांच्या मेंढरांना एका गोल अशा रिंगणामध्ये म्हणा किंवा गोल अशा कुंपणामध्ये ठेवत असत व त्याला एकच दार असे, जेणेकरून मेंढरं आतमध्ये जात असताना ते मोजणी करत की आज सगळे मेंढरं बरोबर आलेत का, किंवा बाहेर काढत असताना ते पुन्हा सगळे मेंढरं मोजत की आज सगळे मेंढरं बरोबर आहेत का, कोणी दगावलं तर नाही किंवा एखादं मेंढरू कळपातून हरलं तर नाही ना. याचं महत्त्व ह्या लोकांना फार होतं की
कशा पद्धतीने दरवाजातून आत जाणं आणि दरवाजातून बाहेर जाणं. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तारण प्राप्तीसाठी अरुंद दरवाजाचा उपयोग करा. बघा, अरुंद दरवाजाने जात असताना कष्ट आहे, मेहनत आहे. रुंद दरवाजा असला की कोणी कसंही जाऊ शकतो, परंतु अरुंद म्हणजे ज्याची जागा कमी आहे, अशा कमी जागेतून आतमध्ये जाणं हे फार गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून स्वर्गीय राज्यात प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. वचन 24 आम्हाला काय म्हणतं की अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. म्हणजे पुष्कळांसाठी ह्या दाराची किंवा तारणाची संधी आहे. या ठिकाणी दार हा जो शब्द आलेला आहे तो आम्हाला तारणा संदर्भात दिलेला आहे, किंवा तारण कसं व्हावं किंवा तारणाबद्दल काय आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तारण प्राप्तीची संधी ही सगळ्यांनाच आहे व तारण प्राप्त होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे तिच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं होतं. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसून तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे. परंतु ज्या वेळेला खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांसोबत होता, त्या लोकांमध्ये उठत बसत होता, तर त्या लोकांसाठी ही चांगली संधी होती की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना भेटलेला आहे. मग आता प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या संगती आहे तर तारणाची संधी त्यांना आहे व हे तारण प्राप्त करून घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण मान्य करणं, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारणं, आपला उद्धारक म्हणून स्वीकारणं हे त्यांच्यासाठी गरजेचं होतं. म्हणूनच तारण प्राप्तीची संधी आज संपूर्ण जगभराला आहे. परंतु जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याला ही संधी मोठ्या प्रमाणात मिळते. खऱ्या रीतीने तो तारला जातो. या दिवसात आम्ही बाप्तिस्म्याचा वर्ग घेत आहोत. बाप्तिस्मा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत असताना बाप्तिस्मा म्हणजे जगासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचा उघडपणे उद्धारक म्हणून स्वीकार करणे. या जगासमोर प्रभू येशू ख्रिस्ताला मी पत्करत आहे, त्याचा मी स्वीकार करत आहे, असं या जगासमोर प्रभूला आम्ही प्रतिसाद देतो, हे त्याचं मर्म आहे. आणि म्हणूनच आज तारणाची संधी आम्हा सगळ्यांना आहे. वचन 25 काय म्हणतं? घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकेत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईन, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. ह्याचा अर्थ काय आहे की संधी जर उलटून गेली, तारणाची जी संधी आहे ती उलटून गेली तर तारण गमावलं जाईल. आजच संधी आहे प्रियांनो. आजच देवाचे प्रचारक आमच्याकडे आहे, देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आहे. परंतु ज्या वेळेला देवाचं वचन आमच्याकडे येणार नाही त्यावेळेला ही तारणाची संधी तुम्हाला आणि मला किंवा या जगातल्या लोकांना मिळणार नाही. प्रभूने किती कठोर शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. आमच्या प्रभूसमोर ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला आमच्यासाठी प्रभू हे शब्द तर वापरणार नाही ना की तुम्ही कोठले आहात हे मला ठाऊक नाही. प्रियजन, होऊ शकतं आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे. आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबामध्ये होऊन सुद्धा आम्ही तारणापासून दूर राहू शकतो असं मला नक्कीच वाटतं. कारण की तारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची वैयक्तिक ओळख. आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म झाला म्हणून मी ख्रिस्ती आहे, परंतु मी तारलेला आहे का हा प्रश्न आज प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला आहे. तारण प्राप्ती ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला मिळवणं गरजेचं आहे. प्रत्येकाने ते तारण प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे कठोर शब्द आहे ते पुन्हा आमच्या कानी पडता कामा नये याची खबरदारी आज तुम्हाला आणि मला घ्यायची आहे. ती का घ्यायची आहे? कारण की देवाने तुम्हाला आणि मला स्वतंत्र इच्छाशक्ती दिलेली आहे व या स्वतंत्र इच्छाशक्तीमुळे आम्ही निवडू शकतो. निवडीची मुभा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. निवडीची मुभा आम्हाला मिळालेली आहे म्हणून आज तुम्ही आणि मी तारण प्राप्ती ही स्वीकारून घ्या. थोडंसं अजून जर आपण पुढे गेलो तर 26 आणि 27व्या वचनामध्ये आम्हाला ख्रिस्ताची स्वतःची ओळख आम्हाला समजून येते की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 28 बघा, अब्राहम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे यास देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल तेव्हा तेथे रडणे व दातखाने चालेल. रडणे व दातखाने चालेल ह्याचा अर्थ नरकाबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. परंतु त्याच्या अगोदर अब्राहम, इसहाक, याकोब आणि संदेष्टे हे देवाच्या राज्यात असलेले आपणास असलेले
व आपणास बाहेर टाकलेले. म्हणजे तुम्ही आणि मी हे बघू शकतो की अब्राहम, इसहाक, याकोब आणि संदेष्टे हे आहेत व ते देवराज्यामध्ये आहेत. परंतु जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर नरक ज्याला म्हटलेला आहे, ज्याचा अग्नी कधी संपत नाही, ज्यामध्ये टाकल्यानंतर देवापासूनची ताटातूट मनुष्याची होऊन जाते, इतकं भयंकर असं यातनेचं ठिकाण, त्या भयंकर यातनेच्या ठिकाणी न जाता आम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये आध्यात्मिक जीवन जगून, प्रार्थनामय जीवन जगून आपल्या प्रभूचं गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे करावं. कारण बघा वचन स्पष्टपणे काय म्हणतं, त्या ठिकाणी संदेष्टे असणार आहेत, अब्राहम, इसहाक, याकोब हे असणार आहे. याचा अर्थ जे देवाचे प्रिय लोक होऊन गेले, अब्राहम जो विश्वासणाऱ्यांचा पिता, याकोब जो विश्वासाने चालला, ज्याच्याद्वारे परमेश्वराने एक मोठं राष्ट्र निर्माण केलं. परमेश्वर किती अद्भुत सामर्थ्याने भरलेला आहे याचा अनुभव आम्हाला या पवित्र वचनातून मिळत असतो. मग प्रियजन हो, आज तारण प्राप्तीची संधी आहे. ही तारण प्राप्तीची संधी आपण कदापि गमवू नका. 29 वचन आम्हाला जे शिकवतं त्याकडे लक्ष द्या. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. ह्याचा अर्थ काय? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा केली जाणार आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हास करावयास शिकवले ते त्यास करावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. मत्तयाच्या 28व्या अध्यायाची ही शेवटली वचनं. आज जगातले सर्व लोक प्रभूमध्ये एकत्र येत आहेत, आमच्या परमेश्वरामध्ये एकत्र येत आहे व ह्या जगातले सर्व एकत्र होणारे लोक देवाचं गौरव करत आहे. मग हे देवाचं गौरव कोठून करतील? तारण प्राप्ती करूनच ते करतील. म्हणून प्रियजन हो, आज तुम्हाला आणि मला ती संधी आहे. 30वं वचन बघा, पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले आहेत होतील आणि असे काही पहिले आहेत. बघा, पहिले ते शेवटले आणि शेवटले ते आधी किंवा पहिले असे होऊ शकतात. ह्याचा अर्थ काय? की आत्मिक उंची तुम्हाला आणि मला गाठायची आहे. आत्मिक जे जीवन आहे त्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही कमी पडता कामा नये. आम्ही प्रभूमध्ये जीवन जगत असताना आम्ही आज तारण पावलेलो आहोत. उद्या दुसरे विश्वासणारे त्या तारण प्राप्ती करतील, परवा नवीन विश्वासणारे तारण प्राप्त करतील व आम्ही जुने ख्रिस्ती म्हणून राहणार नाही, जुने विश्वासणारे म्हणून राहणार नाही, तर आम्ही प्रत्येक दिवशी नवीन होत राहू. प्रत्येक दिवशी आमचा आत्मा उत्सुक होऊन आमचं शरीर प्रभूच्या सेवेसाठी तयार होत राहावं. हे फार गरजेचं आहे. कारण की संत पौलाने ज्या वेळेला मंडळांची स्थापना केली, मंडळांमध्ये देवराज्याची सुवार्ता केली व अनेक लोक देवराज्यामध्ये आले, ते लोक व आजच्या काळातले लोक, आजही लोक विश्वासामध्ये येत आहे. मग होतं काय? ते जसे प्रभूमध्ये तारण प्राप्त झालेले आहे तसे आज आम्हीही तारण प्राप्त झालेलो आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त येईल त्या दिवसापर्यंत हे तारण प्राप्त होणाऱ्या लोकांची भर आणि भर मंडळीमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये पडत राहील. पण आज तुम्हाला आणि मला खबरदारी घ्यायची आहे की मी जसा प्रभूमध्ये आज आहे, काय मी खरंच उद्या पण प्रभूमध्ये तेवढाच राहीन का? आज मी प्रभूमध्ये जसं धार्मिक जीवन जगत आहे, आज जसं मी प्रभूमध्ये भक्कम आहे, तसं मी उद्या देखील प्रभूमध्ये भक्कम असेल का? तसं मी परवा देखील प्रभूमध्ये भक्कम असेल का? परमेश्वराची कृपा आमच्यावरती होणार आहे. देव जितकं आयुष्य आम्हाला देईल त्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला आणि मला ही संधी आहे की आम्ही पहिले आहोत, प्रभूवर विश्वास ठेवणारे आहोत, तर आम्ही मागे घसरता कामा नये. बॅकस्लायडिंग ज्याला म्हणतात, विश्वासातून मागे जाणं त्याला म्हणतात, ते तुमच्या आणि माझ्या जीवनातून घडता कामा नये. प्रियजन हो, आज सायंकाळच्या मननामध्ये आपणासोबत या छोट्याशा गोष्टी वाटून घेत असताना जी कळकळ प्रभू येशू ख्रिस्ताची लोकांबद्दल आहे, कारण की कोणा एकाने व्यक्तीने येऊन प्रभूला प्रश्न विचारला की तारण प्राप्त होत असलेले थोडके आहेत की काय? आज जगभरामध्ये किती लोक तारण प्राप्त होत आहेत. असंख्य देवदूत तारण प्राप्त झालेल्या लोकांबद्दल प्रभूची स्तुती करत आहे, प्रभूचा महिमा वर्णत आहे. मग आज तुम्हाला आणि मला प्रभूची स्तुती करण्याचा, प्रभूचं गुणगौरव करण्याची संधी आहे. प्रियांनो, आज देवाचं वचन ऐकत असताना प्रभूचा पुन्हा नव्याने स्वीकार करण्याचं जर प्रभू आपल्याला मन देत आहे, तर त्या प्रभूचा आपण नव्याने स्वीकार करा, त्याच्यामध्ये नव्याने आपलं जीवन जगा. कारण की तारण प्राप्त होत असलेल्यांची भर दिवसेंदिवस पडत आहे. आपलं तारण आपण साधून घेऊया व या तारणामध्ये टिकून राहूया. देवबाप ही छोटीशी वचनं आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाची करो.
प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांना सहाय्य करो. या सप्ताहामध्ये आपल्या मंडळीचा 66वा वार्षिक मेळावा आहे, त्याची आपण आठवण करणार आहोत. रेव्हरंड भालचंद्र शेजुळे पुणे या ठिकाणाहून वचनाच्या सेवेसाठी येणार आहेत व जे ऑनलाईन प्रियजन बघत आहात, आपणाला देखील या सर्व सभेंचा लाभ होणार आहे, कारण की आम्ही फेसबुक लाईव्हवरून होणाऱ्या वचनाची सेवा व नंतर SHS नंदुरबार यूट्यूब चॅनलवरून आपणाला ती देणार आहोत. सोबतच प्रियजन हो, मंडळीत जे आजारी प्रियजन आहे त्यांची आठवण करूया. प्रभुदेव बाप त्या सगळ्यांना आरोग्य देव, आपली कृपा आणि आपला अनुग्रह देव. सोबतच SAMच्या सेवा कार्यासाठी आपण प्रार्थना करूया. विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा सुरू होत आहे. प्रायमरी आहे, हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दिवसामध्ये सुरू आहे. सोबतच नंदुरबारमध्ये उष्णता आता सध्या वाढायला लागलेली आहे. या परिसरासाठी व उष्णतेमुळे होणाऱ्या आजारपणात प्रत्येकाला आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करूया. सोबतच पुढच्या महिन्यामध्ये दुःख सहन सप्ताह साजरा केला जाईल, झावळ्याचा रविवार साजरा केला जाईल, बाप्तिस्मा झालेल्या विद्यार्थ्यांना मंडळीमध्ये सहभागितेचा हात दिला जाईल, असे विविध कार्यक्रम येत्या महिन्यात आहे. या महिन्यामध्ये मंडळीचा SHS नंदुरबारचा 66वा मेळावा आहे, आपण त्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. मी रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, सर्वांच्या वतीने आपण प्रार्थना करावी. नंतर प्रभूची प्रार्थना म्हणू व आशीर्वादासाठी आदरणीय रेव्हरंड JH पठारे पाळकसाहेब आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यायचा आहे. धन्यवाद आणि गौरव स्तुती सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही मनापासून धन्यवाद देतो, कारण खरोखर तू किती चांगला आहे. तुझ्या दासाकरवी पुन्हा प्रभू तुझ्या वचनातून तू आम्हाला स्मरण करून दिलेलं आहे. जे तारण कृपेच्याद्वारे आम्हाला विश्वासाने तू बहाल केलेलं आहे आणि त्या तारणाप्रती प्रभू आम्ही सदैव संवेदनशील असावे आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांचं जीवनाचा मार्ग किती कठीण आहे आणि म्हणून स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या दिवसामध्ये तू आपली कृपा तू आम्हा सर्वांस तू पुरीव. प्रार्थना करतो प्रभू, जो काउन्सिलचा मेळा होणार आहे आणि संपूर्ण ज्या मंडळ्या SHSच्या मंडळ्या आणि येणारे सर्व लोक आणि तुझा दास या सर्वसाठी मी प्रार्थना करतो. जे तुझे दास वचनाची सेवा करतील, ती वचनाची सेवा तुझ्या सत्यवचनामधून होत असताना प्रत्येक सत्यवचनाचं प्रकाशन प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत पोचलं जावं. अनेकांना प्रभू खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा अर्थबोध कळावा आणि या शेवटल्या दिवसामध्ये आम्ही खरोखर तुझ्या संगती जळून राहावं, आमचं जीवन वाढलेलं असावं आणि ख्रिस्तामध्ये एक परिपक्व जीवन आमचं असावं, हीच आमची प्रार्थना आहे. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात पुन्हा आम्ही प्रार्थना करतो. जे दुःख सहनाचा सप्ताह येणार आहे आणि त्याचं प्रभू आम्ही संपूर्ण मंडळामध्ये प्रभू दुःख सहनाचा सप्ताह आहे, ईस्टर आहे आणि या सर्व गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतो. येणारी सेवा, येणारं वचन हे आम्हा प्रत्येकासाठी खरोखर प्रभू नवीन एक प्रकाशन असावं. आमच्या जीवनाला एक नवीन आमच्या जीवनामध्ये दिशा मिळावी आणि आमचं जीवन प्रभू या प्रसंगामधून पुनरपी आम्ही विश्वासाच्याद्वारे त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या बलिदानाकडे आम्ही विशेष रीतीने आम्ही प्रभू पाहावं, यासाठी की आमच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन बदलाव प्रभू दिसावा. प्रभू मी प्रार्थना करतो, या उष्णतेच्या या काळामध्ये प्रभू आम्हा सर्वांचं रक्षण कर आणि खरोखर तुझी कृपा, दयादृष्टी आणि स्वरक्षण तू आमच्यावर ठेव. जे आजारी दुःखी आहे त्या सर्वांना तू आरोग्य दे. वयोवृद्ध आहे त्या सर्व आमच्या प्रियजनासाठी आमची प्रार्थना आहे, तू आपली कृपा आणि दयादृष्टी त्यांच्यावर ठेव. पुन्हा एकदा प्रभू मी तुझ्या वचनाबद्दल मी धन्यवाद देतो. जे तुझ्या दासाकडून आलेलं वचन ज्यांच्या कानापर्यंत पोहोचलेलं आहे, हे वचन प्रभू खरोखर तू आशीर्वादित कर. ही विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडियो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व चर्चमध्ये जमलेल्या विश्वासणाऱ्यांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्या सर्व प्रिय दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळचं मनन सन्मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब यांच्याकडून असणार आहे. सर्वांना सलाम.